पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही। महापालिकांचा निर्णय मला माहीतही नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 1988 साली काँग्रेस सरकारने याबाबत जीआर काढला। फडणवीसांचं स्पष्टीकरण। पुणे काय खावं हे ठरवण्यात सरकारला रस नाही। फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। ठाकरेंच्या काळातही असाच जीआर निघाला होता। विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा, सीएमचा सल्ला। महाराष्ट्राला तुम्ही काय नपुंसक बनवताय का? फडणवीसांनी मांस विक्री बंदीचे फतवे मागे घ्यावेत। मांस विक्रीच्या बंदीवरून संजय राऊत आक्रमक। गोंदियाला ध्वजारोहण करणं मला शक्य नसल्यामुळे लोढाना तिकडे पाठवलं। मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। गोंदियामध्ये भुजबळांच्या ऐवजी आता मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार। मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। खात्यासंदर्भात भेट होती। पालकमंत्री पदासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी सातपुडा बंगला सोडेन। धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईमध्ये राहणं गरजेचं असल्याचं मत। मुख्यमंत्र्यांची ही भेट घेतली। धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना सामानासकट बाहेर काढायला हवं। धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का? अंजली दमन या आक्रमक। तर सरकारला कोर्टात खिचण्याचाही इशारा। सावरकरांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे माझ्या जीवाला धोका। पुणे कोर्टामधील सुनावणीच्या दरम्यान राहुल गांधींचा मोठा दावा। गोडसेच्या वंशजांनी माझी तक्रार केली। 2 खासदारांनी धमकी दिली। राहुल गांधी यांचा आरोप। मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। ट्विट करत राहुल गांधी यांचा खोचक टोला। बिहारमधील मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींनी राहुल गांधी यांची भेट घेतली। सुनील तटकरे यांनी उलटी गिनती सुरू करावी। भरत गोगावले यांचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचा दावा। तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास कायम। सार्वजनिक नोटिशीद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन मगच निर्णय घ्या। हायकोर्टाचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश। योग्य तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। कबूतरखान्यांबाबत 20 ऑगस्टपर्यंत समिती स्थापन होईल आणि महिनाभरामध्ये अहवाल बीएमसीला सादर करेल। हायकोर्टाची माहिती। तर पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर होणार। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। चाकू सुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख यांचा सवाल। कबूतरखान्यावरील ताडपत्री काढण्यासाठी जैन आंदोलकांनी आरी आणली होती। आमच्याकडे तलवार नाही, जैन समाजाच्या मुनींची प्रतिक्रिया। शस्त्र कुणावर उगारणार ते सांगा, आमचीही तलवार उचलण्याची संस्कृती। शस्त्र हाती घेण्याच्या जैन मुनींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक। शस्त्र काढणार नाही, कबुतरांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करू। जैन मुनींचा युटर्न। कबुतरांसाठी मी मरायला देखील तयार। 1 लाख लोक आंदोलनामध्ये उतरणार। जैन मुनी निलेश चंद्रजी महाराज यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही। कटकटी सुरूच राहणार असल्यामुळे दुर्लक्ष करा। दिल्लीमधून फडणवीसांना सूचना। खासदार संजय राऊत यांचा दावा। वरळी बीडीच्या काही रहिवाशांना उद्या नवीन घरांची चावी मिळणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। उद्याच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे यांना निमंत्रण, मात्र भाषणाची संधी नाही। चंद्रपूर जिल्ह्यामधील गुग्गुस गावामधील एकाच घरात 119 मतदारांची नोंद। मात्र प्रत्यक्षात त्या घरामध्ये 2च मतदार। जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळांची बैठक संपन्न। पोलिसांनी योग्य समन्वय राखावा। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकांचं नीट नियोजन करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची दमदार बॅटिंग। शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं। कपाशी, तूर, सोयाबीन पिकाला मोठा फटका। तर वर्ध्याच्या आर्वीमधील जुनी वस्ती परिसरात नाल्याचं पाणी घरात शिरलं। ओडिशाच्या पुरीमधील जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी। पोलीस अलर्टवर। भाविकांमध्ये भीतीचं वातावरण। परिक्रमा मार्गातील एका मंदिरावर धमकीचा मजकूर आढळला। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।